नमस्कार, मी रंजिता माझे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय 4 वेगवेगळ्या फ्लेवरची थंडगार मस्त अशी लस्सी। व्हिडिओमध्ये बघूनच तुम्हाला कळालं असेल की लस्सी किती छान झालेली आहे आणि चवीलाही तितकीच छान झालेली आहे। घट्टसर लस्सी झालेली आहे। दह्यापासून घट्टसर लस्सी कशी बनवायची ते तर आपण बघणारच आहोत, पण दुधापासून घट्टसर दही कशा पद्धतीने बनवायचं ते पण बघणार आहोत। तर इथं दही बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध म्हशीचं घेतलेलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही गाईचं पण घेऊ शकता। दूध एका स्टीलच्या भांड्यामध्ये चाळणीने गाळून घेतलं, गॅसवर ठेवलं आणि गॅस चालू केला। दुधाला उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवला। दुधाला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि 4 ते 5 मिनिटं अशाच पद्धतीनं दूध छान उकळून घ्यायचं। दुधामध्ये जे थोडंफार पाणी असते टाकलेलं ते अशा पद्धतीने उकळून घेतलं दूध तर पाणी आटून जाते आणि घट्टसर दूध छान होते आणि या दुधापासून दही पण खूप छान होते, अगदी घट्टसर। पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे। 4 ते 5 मिनिटं दूध उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा। दूध छान थंड होऊ द्यायचं, रूम टेम्परेचरचं होऊ द्यायचं। मी दही मटक्यामध्ये बनवणार आहे, तुम्ही कुठल्याही भांड्यात बनवत असाल त्या भांड्याला 1 चम्मच दही लावून घ्यायचं। दूध छान थंड झालेलं आहे, बोट घालून चेक करते तर हलकसं काहीतरी गरम लागतंय। दूध दही लावलेल्या मटक्यामध्ये काढून घेते। दुधावर जी मस्त अशी जाड जाड साय आलेली आहे ती पण दह्यामध्ये टाकायची। आणि हो, चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दूध टाकल्यानंतर दुधावर परत 2 चम्मच दही टाकायचं, झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवायचं। 10 ते 12 तासात दही छान बनते आणि तुम्हाला जर हलकसं आंबट आवडत असेल तर 14 ते 15 तास ठेवा, म्हणजे छान असं दही बनते, घट्टसर दही बनते। तुम्हाला दही पण दाखवते कसं बनलेलं आहे। तसं जर तुम्हाला लस्सी बनवण्यासाठी दही बनवायचं असेल तर खूप आंबट दही घ्यायचं नाही, नाहीतर खूपच आंबट लस्सी लागते। दही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे, मटकं किती हलवते, अजिबात दही हालत सुद्धा नाही, बघू शकता। अशा पद्धतीचं घट्ट दही असेल तर लस्सी पण खूप छान घट्ट बनते आणि घट्ट दही असंही खायलाही खूप छान लागते। तुम्हाला पण अशाच पद्धतीचं घट्ट दही बनवायचं असेल तर दुधाला गॅसवर 5 ते 6 मिनिटं जास्त वेळ उकळून घ्या। दुधामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असेल तर दही ना पाणी पाणीच बनते। थोडा वेळ दूध उकळून घेतलं तर दही पण अशा पद्धतीचं घट्टसर बनेल। दह्यावरची मलाई काढून घ्यायची, ती आपल्याला नंतर लागेल। दही दाखवते मी तुम्हाला, बघू शकता किती घट्ट बनलेला आहे। इथपर्यंत रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। या व्हिडिओच्या आधी मी नुकताच लुंजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। विदर्भ स्पेशल आचारी स्टाईलमध्ये लुंजी कशा पद्धतीने बनवायची, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, नक्की चेक करा। दही छान अशा पद्धतीने फेटून घ्यायचं, छान अशा पद्धतीने 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं, म्हणजे छान अशी एकसारखी लस्सी तयार होते। तुमच्याकडे जर रई असेल तर रईनी छान अशा पद्धतीने घुसळून घ्या। आता सध्या मस्त असं आंब्याचं सीझन चालू आहे, तर आंब्यापासून आम्रखंड रेसिपी, कुल्फी रेसिपी आणि अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कशी बनवायची घरच्या घरी आंब्यापासून, अशा आणि भरपूर आंब्यापासून रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्या पण नक्की बघा आणि तुम्हाला आवडले की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। दही छान फेटून झालं, त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर टाकायची। पिठी साखर छान मिक्स करून घ्यायची। 1 चम्मच विलायची पावडर टाकायची। विलायची पावडर पण छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची। बेसिक प्लेन लस्सी आपली तयार झालेली आहे। या प्लेन लस्सी पासून तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची लस्सीचे फ्लेवर बनवू शकता आणि आमच्याकडे लस्सीचा फ्लेवर कुठलाही असो, ड्रायफ्रूट तर लागतातच त्यामध्ये, तर थोडेसे टाकून घेतले मी इथं। तुम्हाला नाही टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल। मस्त अशी लस्सी तयार झालेली आहे, यापासून आपण वेगवेगळे फ्लेवर बनवणार आहोत। मी इथे अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल किंवा जास्त आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करायची। लस्सीचा पहिला फ्लेवर बनवते। ग्लासमध्ये लस्सी काढून घेतली आणि मलाई आपण फेटून फ्रीजमध्ये ठेवली होती अर्ध्या तासासाठी। लस्सीवर 1 ते 1.5 चम्मच मलाई टाकायची आणि त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकले मी। खूप सारी मलाई असलेली मलाईदार अशी लस्सी आपली तयार झालेली आहे, अगदी मार्केट सारखी। आणि हा ग्लास मी प्लेनच ठेवणार आहे, कारण की मला विलायची आणि ड्रायफ्रूट टाकलेलीच लस्सी आवडते। आणि तिसऱ्या ग्लासमध्ये मी 2 ते 3 चम्मच रोज सिरप टाकलेला आहे। त्यानंतर त्या ग्लासमध्ये लस्सी टाकली, चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं। मस्त अशी थंडगार रोज सिरप लस्सी तयार झालेली आहे।
आणि चौथ्या ग्लासमध्ये 3 ते 4 चम्मच केसर भिजवलेलं दूध टाकलं, पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले, त्यावर लस्सी टाकली आणि छान अशा पद्धतीने चम्मचने मिक्स करून घेतली आणि अशा पद्धतीने केसर पिस्ता लस्सी आपली तयार झालेली आहे। चारही फ्लेवर खूप छान लागतात, खूप टेस्टी लस्सी होते। व्हिडिओमध्ये तर बघू शकता तुम्ही किती छान दिसताय आणि व्हिडिओमध्ये बघून खरंच प्यायची इच्छा होत आहे। तुम्हाला पण वाटत असेल ना। व्हिडिओ शूट करून बरेच दिवस झालेले आहेत, व्हिडिओ एडिट करायला आणि व्हॉइस ओव्हर करायला वेळच मिळत नव्हता। आज कसा बसा वेळ मिळाला, व्हिडिओ पूर्ण करून अपलोड केला। व्हिडिओला नक्की सपोर्ट करा। सोपी आणि टेस्टी लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कमेंट करत जा, म्हणजे मला कळेल की माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। असाच भरभरून सपोर्ट करत राहा।